सोशल मीडियावर माधुरी उर्फ महादेवी हत्तीन वंतारामधून पुन्हा कोल्हापुरात आणणार असल्याचे बातम्यांचे व्हिडिओज किंवा रील्स तुम्ही बघितलेच असतील. पण असं अजून तरी काही नाहीये, कारण वंताराने माधुरीच्या स्थलांतराबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलंय की कोल्हापूरच्या जैन मठातून स्थलांतरित झालेली माधुरी हत्तीन ही फक्त एक प्राणी नसून अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे, याची वंताराला पूर्ण जाणीव आहे. पण हे स्थलांतर आमच्याकडून नाही, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतर करण्यात आलं आहे. आमचा उद्देश केवळ तिच्या आरोग्याचं आणि कल्याणाचं रक्षण करणं आहे. आम्ही स्वामीजी आणि मठाशी थेट संवाद सुरू केला आहे, जेणेकरून कायदेशीर आणि भावनिक दृष्टीने योग्य निर्णय घेतला जाईल. वंतारा करुणा, पारदर्शकता आणि कायद्याच्या मार्गाने चालते आणि आम्ही जनतेला माधुरीसाठी शांततेच्या मार्गाने साथ देण्याचं आवाहन करतो. कोल्हापूरच्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी एक बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी महादेवीबद्दल बोलताना म्हटले की माधुरी हत्तीबाबतचा निर्णय राज्य सरकारचा नाही, तर मुंबई उच्च न्यायालयाचा आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने तो कायम ठेवला. या प्रकरणात सरकार म्हणून आम्ही केवळ वन विभागामार्फत एक अहवाल दिला आहे. या प्रकरणावरून समाजात नाराजी आहे आणि भाविकांच्या मनात भावना आहेत, असं ते म्हणाले. माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी त्या बैठकीत सर्व मुद्दे मांडले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भविष्यात माधुरी कोल्हापुरात परत येईल का अशी तुर्तास कोणतीही बातमी नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? महादेवी लवकरच परतणार आहे का? तुमच्या भावना आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.